खोबरं आपली कढई गरम झाली आहे आता, तर ह्यामध्ये ना हे खोबरं जे आपण खवून घेतलं ना त्याचं गरम करायचं, मस्तपैकी गरम करायचं. ठीक आहे, सगळं असं जरा हलवून घ्यायचं, जरा व्यवस्थित हलवून घ्यायचं, मस्त होतं. हां, ते थोडं गरम झालं ना याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा, मस्तपैकी गूळ घालून ते पण थोडंसं गरम करून घ्यायचं छानसं. नंतर गूळ घालायचं याच्यामध्ये, असं गूळ घालायचा मस्तपैकी. तुम्हाला जसं गोड पाहिजे ना त्यानुसार गोड घालायचा. आमच्या घरात आहे सगळ्यांना शुगर, आम्ही थोडंच घालणार आहे, तरी बऱ्यापैकी घातलं आहे. छानसं गूळ घालून घ्यायचा, असं छानसं असं सारण करून घ्यायचं. त्यामध्ये नंतर आपण खसखस पण घालायचं मस्तपैकी सगळं झालं. माझी आई आली आहे आणि ती करते आहे कमी खालीवर असं खालीवर करायचं. माझी आई बारीक थोडंसं तीळ भाजून घेणार आहे तव्यावर. हा आहे तवा मोस्टली सगळ्यांना असं असतो, त्यावरती मी असे तीळ टाकले आणि असे भाजून घ्यायचे. थोडं तवा गरमच होऊन द्यायचा, असे छानसे भाजून घ्यायचे. तडतड झाले की त्याला आपण बंद करून टाकू. तडतड का नाही येते, कधी तडतडली बघा, अशी तडतडली ना की बंद करायचा गॅस. हे जे काही तडतडलेले तीळ आहे त्या ह्याच्यात घालून घेऊया, मस्तपैकी ठेवून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. सारण केले ना आपण ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, त्याला गाळून असं ठेवून घेऊया. आणि मग आता आपण मोदकाचं तयार करूया. त्याला उकडीचे मोदक करायचे ना त्याची तयारी करायची. पाटीने मी पीठ घेतलं, 3 वाट्या पीठ घेतलं तांदळाचं. मग आता मोजून टाकते 3 वाट्या, मोजून 3 वाट्या पाणी टाकायचं बरं गॅस. तिसरी आता माझी आई याच्यात मीठ टाकते का, ऐकू आलं का गप म्हटलेलं हे मीठ टाकलं. हो आई म्हणली उकळी आलं बोलवते मी. तुम्ही पण बघत राहा, उकळी येणारच आता. हे बघ उकळी यायला लागली. टाकली ना एवढं बस. जे सापडले बंद करायचा गॅस. गॅस फुले बरं म्हणलं तुम्हाला. ठीक आहे, 3 वाट्या बाकीचं आपण असं शिजवून पण छान लागतं. मी टाकलेलं आहे ना, घेतलं आम्ही चांगलं वापरून घेतलं तिथं, छान वापरून घ्यायचं. मीच फर्स्ट टाइम करते आणि बघूया कशी होते. खूप छान लागतं. मी त्या परातीला ना थोडंसं लावलं बरं का. आता मळून घ्यायचं ते सगळं आणि आता छान मळून असं घेऊया, मस्तपैकी मळून घ्यायचं. मऊ मळून घ्यायचं. गरम छान मळून घ्यायचं बघा, मस्तपैकी मळून घ्यायचं. आणि आपण करूया आता बस जरा असे मोदक बनवले असे मोदक बनवले, उकडायला पाणी ठेवलं. हे पण असे पण ट्राय केले आम्ही. बघू शकता पेनाने डिझाईन मारली. पेना नाही, सॉरी नाही हाफ असं काढायचं. तुमच्याकडे केळीचे पानं असतील तर अत्यंत चांगलं, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हे असं ठेवलं. झाकण ठेवून टाकले आता झाले.